चैतन्यं शाश्वतं शांतं व्यमातीतं निरंजनं नादबिंदुकलातीतं तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचा 12वा अध्याय बघणार आहोत। सार रूपानं 12व्या अध्यायाचा सार आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 11व्या अध्यायामध्ये रुद्र महिमा सांगितला। रुद्राभिषेकाचं महत्त्व, रुद्राक्षाचं महत्त्व आपण ऐकून आलेलो आहोत। हे 12वा जो अध्याय आहे तो विदुर आणि भवला यांचा उद्धार कसा झाला ह्याची कथा ह्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे। जो विदुर जो होता हा यती एका अमंगळ अशा गावामध्ये राहत होता। अमंगळ असं क्षेत्र होतं। त्या गावामध्ये सगळे लोक अमंगळ होते। नावच त्या गावाचं अमंगळ असं होतं आणि हा विप्र त्या गावामध्ये राहायचा। हाही तसाच अमंगळ होता। ज्या गावामध्ये शिवभक्ती नाही ते गाव नसून मशानभूमीसारखं असतं। जे शिवभक्ती करत नाही त्याचा जन्म व्यर्थ गेला। त्याची आईनं त्याला जन्म दिला परंतु जन्म देऊन तिचा उपयोग झाला नाही। किती कष्ट होतं जन्म देताना आणि कष्ट घेऊनही जन्म दिला आणि असा जर पुत्र झाला तर वांज असल्यासारखी पूष तिची असते। शिवभक्ती जो करत नाही तो जेवढं आयुष्य शिवभक्तीमध्ये गेलं तेवढंच आयुष्य खरं असतं। शिवभक्ती विना गेलेलं आयुष्य ही आयुष्यच नाही। शिवभक्ती कशी करावी तर शिवकथा श्रवण करावी, शिवनाम घ्यावं। शिवकथा श्रवण करत असताना मन एकाग्र करून शिवकथा श्रवण करावी। कथाकाराला वंदन करून नमस्कार करून कथेला बसावं। जसं धन मोजत असताना आपल्याला झोप येत नाही तशी शिवकथा ऐकत असताना झोप येऊ नये। झोप आली तरी वेगवेगळ्या तऱ्हेनं तिला घालवावं, उठून उभा राहावं हात जोडून आणि शिवकथा ऐकावी। श्रोत्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात, जे अमृत बाहेर पडतं ते श्रवण करावं। ज्याप्रमाणे गाईच्या सडातून दुधाच्या धारा बाहेर पडतात, अमृत तुल्य असं दूध पितो, तसंच शिवकथा कर्णाद्वारे हे अमृत प्यावं आणि धन्य व्हावं। शिवकथेचं प्रवचन ऐकत असताना कथाकाराला नमस्कार करून बसावं, नम्र होऊन बसावं। म्हणजे ती शिवाचं महत्त्व, शिवाची जी कथा आहे ती कळते। कथाकारापेक्षा उंच आसनावर बसू नये। कथेमध्ये कथाकाराची निंदा करू नये, कोणाचीच निंदा करू नये। कथेमध्ये दुसऱ्या प्रपंचिक गोष्टी बोलू नये, वटवट करू नये। मंडूक होईल असं सांगितलं। कथेमध्ये झोपू नये, झोपलं तर अजगराच्या जन्माला जातो। कथेमध्ये दुसऱ्या जर गोष्टी बोलत बसला तर सरड्याच्या सुसरीच्या जन्माला जातात। अनेक निंद जन्म घ्यावा लागतात। म्हणून कथा ऐकत असताना सावधगिरीनं बुद्धी जागेवर ठेवून अंतःकरणापासून मनापासून शिवकथा श्रवण करावी असं कथेचं महत्त्व सांगितलेलं आहे। कथा श्रवण करताना तंबाखू खात, पोळी खात कथा श्रवण करू नये, व्यसन करून कथा श्रवण करू नये। शुचिर्भूत राहून, शुद्ध शाकाहारी आहार घेऊन कथा श्रवण करावी। शिवलीला अमृत, जी अमृत आहे ते अमृत प्यावं आणि अमर व्हावं। परंतु हा जो विप्र होता हा अमंगळ होता आणि हा काहीच शिवभजन, शिवकीर्तन
शिवाचं नामस्मरण, काहीच ह्याला लवलेशसुद्धा नव्हता. ह्याची पत्नी भवला म्हणून पत्नी होती ह्या विदुराची, आणि ती पण घरामध्ये असा काही काळ गेला आणि हा जो विप्र होता तो बाहेर जार निघाला, जार कर्म करू लागला. वारांगणेला घरातलं सगळं धन नेऊन देऊ लागला, पैसे नेऊन देऊ लागला. हिनंही तसंच वारांगणीचा तोच व्यवसाय सुरू केला. एके दिवशी ही जी भवला होती ती एका जार पुरुषाबरोबर बघितली. तिच्या पतीनं तिला मारलं. तेव्हा ती म्हणू लागली, तू ही तेच करतोस आणि मी ही तेच करते, काय फरक आहे? तू जार झालास म्हणून मीही जारिनी झाले. तेव्हा तो म्हणू लागला, मग मला पैसे दे, पैसे दे म्हणून मारू लागला. मी कुठून पैसे आणू असं म्हणू लागली. तेव्हा तो जार म्हणू लागला, मी ही जारच आहे आणि तू व्यवसाय करून पैसे घेत जा आणि मला दे जा आणि मी वारांगणेला नेहून देईल. अशा प्रकारे व्यभिचार दोघंही करू लागले. धर्माचा लवलेशही नव्हता, धर्म नाही, संस्कृती नाही, काहीच नाही. मनमानी कसंही वागू लागले. आणि असे हे काही दिवस गेले आणि हा जो होता तो मरण पावला. विदुर विप्र. व्यसनी माणूस जास्त दिवस जगत नाही, कारण त्या व्यसनी माणसाचे फायदेही सांगितले. काय फायदे आहेत व्यसनी माणसाचे? व्यसनी माणसाच्या घरामध्ये चोरी होत नाही. का चोरी होत नाही? तर घरात काहीच नसतं चोरांना न्यायला. व्यसनी माणूस जो असतो त्याला कुत्रं चावत नाही. तो रस्त्याने जर चालायला तर रस्त्याचे माप घेत चालतो, असा चालतो. कुत्र्याला वाटतं माझ्या अंगावर येईल म्हणून कुत्रंच पळून जातं. व्यसनी माणूस जो असतो तो घरातल्या कोणाचाही मृत्यू बघत नाही, मृत्यूचं दुःख होत नाही, कारण तो लवकरच मरून जातो सगळ्याच्या आधी. म्हणून असा हा व्यसनी होता. आणि व्यसन करून, दुराचार करून हा मरण पावला आणि पिशाच्या योनीमध्ये विद्यांद्रीच्या गुहेमध्ये जाऊन हा बसला. पिशाच झालेला होता. काहीच अन्न पाणी मिळत नव्हतं. अंगातून रक्त गळत होता. झाडाला लोंबकळायचा. असा हा पिशाच विद्यांद्रीच्या त्या विद्यांद्री पर्वतामध्ये भूत होऊन फिरू लागला. ही जी भवला होती ही जार कर्म करत होती आणि हिला एक पुत्र झाला. कुणापासून झाला हेही तिच्या लक्षात राहिलेलं नाही. एके दिवशी तिच्या त्या गावामधून यात्रेकरू जाऊ लागले आणि कुठं यात्रेकरू चाललेत म्हणून हिनंही बघितलं आणि ही त्या यात्रेकरू सोबत जाऊ लागली. हिला गावामध्ये कुणीच मान देत नव्हतं. व्यभिचारिणी आहे म्हणून तिला कुणी बोलतही नव्हतं. चांगले लोक कोणी बोलत नव्हते म्हणून त्या गावामध्ये नको राहायचं म्हणून ती त्या यात्रेकरू बरोबर, दिंडी बरोबर जाऊ लागली. ती यात्रा जी जाऊ लागली होती की गोकर्ण महाबळेश्वराला लोक निघालेले होते. ही त्यांच्याबरोबर गेली. तिथं गोकर्ण महाबळेश्वरमध्ये प्रवचन सुरू होतं. महादेवाची शिवकथा सुरू होती आणि ही तिथं ती कथा ऐकू लागली. जाऊन बसली. त्या कथा मंडपामध्ये जाऊन बसली. तिला ते अमृतासारखं कथा गोड लागू लागली. कानाने ते प्रशांत करू लागली. आणि त्या कथेमध्ये कथाकारानं जी व्यभिचारीण आहे, व्यभिचार कर्म करते, तिला तांडन करतात. यम तिला नरककुंडात टाकतात, तापलेल्या सळाईवर झोपवतात. अशा प्रकारे यमयातना, अत्यंत घोर अशा यमयातना अशा वारांगणेला भोगाव्या लागतात.
तप्त सळ्या करून तिच्या योनीमध्ये घालतात, तिच्या कानामध्ये काचाचा रस ओततात, तिच्या तोंडामध्ये विष्टामूत्र भक्षण करायला लावतात, कृमी कीटकाच्या दुर्गंधयुक्त वैतरणी नदीमध्ये बुडवतात. अशा प्रकारे ती कथाकार सांगू लागले. तेव्हा हिला वाईट वाटू लागलं आणि ती रडू लागली. कथा संपली, आरती झाली, सगळे लोक जाऊ लागले. ही मात्र कथाकाराच्या समोर गेली आणि रडू लागली. तेव्हा कथाकाराने विचारलं आहे, कोण आहे तुम्ही? समोर या आणि का रडत आहात? तेव्हा ती म्हणू लागली, मी वारांगणा आहे, मी वैश्य आहे, मी खूप वाईट आहे, मी तुमच्या जवळ येण्याच्या लायकीची सुद्धा नाही, तुमच्या चरण स्पर्श करण्याच्या. इतके मी पाप केलेले आहेत, मी पापिनी आहे, मी व्यभिचार केला, पतीची संगत साथ मला मिळाली नाही, म्हणून जेवढे वाईट कर्म आहेत तेवढे मी केलेले आहेत. मी आता काय करू? मी कुठं जाऊ? मी कुणाला शरण जाऊ? ह्या पापातून मुक्ती माझी कोण कशी होईल? मला ह्या यमदंडातून मुक्त कोण करील? अशा प्रकारे ती बोलू लागली, रडू लागली. तेव्हा कथाकाराने तिला जवळ बोलावलं, आशीर्वाद दिला आणि सांगितलं, आत्तापर्यंत जे केलंस ते केलंस, पश्चाताप तुला आता झालेला आहे आणि पश्चातापाच्या अग्नीमध्ये तुझं पूर्वकर्म जळून गेलं आणि तू शिवकथा ऐकत आहेस. इथं 7 दिवस बसून तू शिवकथा ऐकलीस म्हणून तुझं पाप काही राहिलेलं नाही. आता इथून पुढे मात्र कोणतंच पाप करू नकोस. आणि शिवमंत्राचा उपदेश केला सद्गुरूंनी. ती त्या गोकर्ण महाबळेश्वरामध्ये राहून शिवमंत्राचं पुनःश्रवण करू लागली. ते मंत्राचा जप करू लागली. समुद्र स्नान करावं, कोटी तीर्थाचं स्नान करावं, रोज गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घ्यावं. अशा प्रकारे बऱ्याच काळ तिनं तिथं अनुष्ठान केलं आणि तिचाही पुण्य झालं तिचं आणि तिचाही अंत झाला. तिला शिवदूत न्यायला आले आणि शिवदूतांनी शिवलोकाला नेलं. तिथंही ती पार्वती आईसाहेबाची स्तुती करू लागली, सेवा करू लागली. तेव्हा आईसाहेबांनी विचारलं, खूप चांगली सेवा करतेस ग माझी, तुला काही पाहिजे आहे का? तेव्हा एके दिवशी ती उदास दिसली. तेव्हा पार्वती आईसाहेबांनी विचारलं, का उदास आहेस? कोणतं दुःख आहे तुला इथं माझ्याजवळ, ते सांग. तेव्हा ती म्हणू लागली, माझा पती दुर्जन होता, दुष्ट होता, जार होता, व्यसनी होता, व्यभिचार कर्म करून तो मेला आणि तो कुठं आहे ते मला माहीत नाही आणि त्याचा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. तो नरकात पडला असेल त्याच्या कर्मामुळं. तेव्हा पार्वती आईसाहेबांनी तुमरुगजीला बोलवून घेतलं आणि हिच्या पतीचा शोध घेतला. विद्यांद्रीमध्ये पिशाच्य होऊन हा पडलेला होता. पार्वती आईसाहेबांनी तुमरुगजीला सांगितलं, जा आणि त्याला शिवकथा ऐकव, शिवाचं प्रवचन महती त्याला ऐकव, म्हणजे त्याचा उद्धार होईल. तुमरुगजी म्हणू लागले, भूताला शिवकथा कशी ऐकवावी? तेव्हा पार्वती आईसाहेबांनी सांगितलं, ब्रह्मदंडानं बांधून ठेव झाडाला, त्याला तर गायन प्रारंभ करून शिवाचं प्रवचन कर. अशा प्रकारे 7 दिवस शिव गुणगान तिथं केलं आणि त्याचा उद्धार झाला. अशी ही भवलेची कथा आहे. अशी ही पत्नी हिनं पतीचाही उद्धार केला. शिवाची सखी म्हणून ती राहिली. असा हा शिवाचा महिमा ह्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन केला आहे. दुसरी कथा या 12व्या अध्यायामध्ये सांगितली ती अशी, शिव परमात्मा पूजन करत असताना प्रदोष काळी एके दिवशी भस्म लावत असताना त्या भस्मात एक खडा निघाला आणि तो खाली टपकन भूमीवर पडला.
आणि त्याच्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला, मोठा राक्षस उत्पन्न झाला आणि हात जोडून शिवाच्या पुढे उभा राहिला, मला काहीतरी सेवा सांगा म्हणून. तेव्हा महादेवानं सांगितलं, काही नाही, तो रोज मला चिताभस्म आणून देत जा. मग त्यानं क्रम तसाच ठेवला. तो रोज जायचा आणि सगळीकडं फिरून चिताभस्म शोधून आणायचा आणि द्यायचा. असा काही काळ गेला. तेव्हा हा जो भस्मासूर होता, तो भस्मासूर महादेवाला म्हणू लागला, देवा मला एक वर द्या. ही चिताभस्म आणत असताना मला खूप अडचणी येतात. चिताभस्म मिळत नाही, कुठं कुठं फिरावं लागतं. तर चिताभस्म उपलब्ध लवकर होण्यासाठी मला एक असा वर द्या की ज्या वरानं मला चिताभस्म लवकर घेऊन येता येईल. मला असा वर द्या की ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवील तो भस्म व्हावा आणि त्याचा चिताभस्म मी घेऊन येईल. तेव्हा पार्वती आईसाहेब तिथंच होत्या. त्या म्हणू लागल्या, ह्याला वर देऊ नका, हा दुष्ट आहे, हा सगळी सृष्टी उत्पात माजवील, कुणालाही मारील, अशा दुष्टाला तुम्ही वर देऊ नका. असं पार्वती आईसाहेब म्हणत असताना, गजाननही तसं म्हणत असताना कार्तिकेयसुद्धा म्हणू लागले, ह्याला वर देऊ नका, कारण माकडासारखा चंचल आहे आधीच, आधीच चंचल आहे माकड. पुन्हा त्याला जर दारू पाजली तर तो किती चंचल होईल, आणि पुन्हा त्याला जर इंचू चावला तर तो एक सेकंद एका जागेवर थांबणार नाही. तसं होईल ह्या भस्मासुराचं. आधीच हा दुष्ट दुर्जन आहे, ह्याला जर वर दिला तर हा साधू संताला जगू द्यायचा नाही, ह्याला वर देऊ नका. असं सांगितलं तरीसुद्धा भोळ्या महादेवानं त्या भस्मासुराला असं करणार नाही, तो माझा भक्त आहे असं म्हणून वर दिला. वर प्राप्त झाल्याबरोबर हा जो होता तो मृत्यूलोकात सृष्टीमध्ये फिरू लागला आणि दिसल त्याच्या अचानक डोक्यावर हात ठेवायचा, त्याचं भस्म करायचा. असे सगळे लोक धुंडाळून तो दिसलं की हात ठेवून भस्म करू लागला. सगळे सामान्य लोक, ब्राह्मण, ऋषी, मुनी सगळे घराच्या बाहेर कोणीच निघणं झालं. लपून बसू लागले, गिरी कंदरीत जाऊन लपून बसू लागले. भस्मासूर धुंडाळू लागला. कुणीही असो, सगळे ब्राह्मण, ऋषी, मुनी ह्यानं भस्म करण्याचा तडाखा सुरू केला. देव, दानव सगळे देव एकत्र आले आणि विष्णू परमात्म्याकडे गेले आणि विष्णू परमात्म्याला म्हणू लागले, ही काय करावं, आम्ही कसं जगावं. महादेवाने या भस्मासुराला वर दिला, आम्हाला साधना करता येईना, उजागिरीना आम्हाला रस्त्याने जाता येईना, वागता येईना. तेव्हा भगवान विष्णूंनी आणि सर्व देवगण महादेवाकडे गेले आणि महादेवाला गराण सांगितलेलं आहे, देवा तुमचा हा कसला भोळेपणा आणि उदारपणा, ही कसला वर देऊन ठेवला तुम्ही. ह्याने सगळ्या ऋषी मुनींना, ब्राह्मणांना सळका पळक करून सोडले. ह्याने सृष्टीतली सगळी भस्म करण्याची वेळ आली, तुम्ही हे कसला वर देऊन ठेवला, आता मात्र भवानीला सांभाळा. असं म्हणू लागलेले आहेत देव सगळे. तेव्हा महादेव हसले आणि काही नाही संकेत केला, थांबा त्याचा मी बंदोबस्त करतो म्हणून. तितक्यामध्ये हे देव, विष्णू, भगवान विष्णू सगळे तिथंच आहेत. तोपर्यंत भस्मासूर भस्म घेऊन आला. त्याच्या लक्षात आलं हे माझे गराण करायला तिथं आलेले आहेत म्हणून. सरड्यासारखा त्याच्याकडे बघू लागला, मान तुका हलवू लागला आणि मनात म्हणू लागला की माझं गराणं सांगा, इथं आलात का, बघा उद्या तुमचं भस्म होतं का नाही, उद्याचा दिवस तुम्ही बघतात का तेच बघा. असं मनातल्या मनात तो म्हणू लागला. तेव्हा महादेवानं भस्मासुराला म्हणाले, काय केलंस हे, तुला जी मी वर दिला त्याचा बरा परिणाम केलास, सगळे लोकाला मारत सुटलास. तेव्हा भस्मासूर म्हणू लागला, त्याच्या मनात आलं
सगळ्यालाच भस्म करावं, आपणच राजा व्हावं, इंद्र व्हावं. आणि ह्याची जी अपर्णा पार्वती कितीतरी सुंदर आहे, ती घेऊन जावी. ह्यालाही भस्म करावं, विष्णूलाही भस्म करावं, सगळ्या देवांना भस्म करावं. आपण देवलोकाचं राज्य घेऊन इंद्र होऊन राज्य करावं. म्हणून महादेवाला म्हणू लागला, तुझी सुंदर दारा मला दे, नाहीतर तुझ्याच मस्तकावर हात ठेवतो. म्हणून भस्मासूर त्या महादेवाच्या मस्तकावर हात ठेवायला धावला, पळाला. तेव्हा शिव परमात्मा पोडी पडू लागले, हा भस्मासूर मागं पडू लागला. जे वेद अध्ययन करून सापडत नाही, ऋषीमुनींना तपश्या करून ज्याचा अंत लागला नाही, जो सापडत नाही, कधी ज्याचं दर्शन झालं नाही, ह्याला पकडण्यासाठी हा भस्मासूर त्या महादेवाच्या मागं पडू लागला. तेव्हा पार्वती आईसाहेबांनी विष्णू भगवंताचा धावा केला आणि वाचवा, बघा ही काय उत्पात मांडलेला आहे या भस्मासुरानं. म्हणून भगवंताला पाचारण केलं. विष्णू भगवंताला, नारायणाला बोलवून घेतलं आणि घरानं सांगितलेलं आहे आईसाहेबांनी. तेव्हा विष्णूने ती जो भस्मासूर महादेवाला धरायला पळू लागलेला होता, त्याच्या समोर मोहिनीचं रूप घेऊन हा विष्णू भगवंत गेले आणि नृत्य करू लागले. भस्मासुरानं महादेवाला सोडून दिलं आणि हिच्याकडंच बघू लागला आणि हिच्याच मागं जाऊ लागला. तेव्हा ती मोहिनीला म्हणू लागला, कोण आहेस तू सुंदरी, किती सुंदर आहेस तू मला खूप आवडतेस, तू माझ्याशी विवाह कर. तेव्हा ती मोहिनी रूपातले भगवंत म्हणू लागले, मी एक लग्न तर मी करते तुझ्याबरोबर, पण माझा एक नवस आहे. मी कुळदेवीला नवस केलेला आहे. जो माझा पती होईल त्याच्याबरोबर लग्नाआधी मी गायन आणि नृत्य करील आणि तू माझ्याबरोबर गायन करावंस, नृत्य करावंस. मी जसं जसं करील तसं तसं तू करावंस. मी कमरावर हात ठेवला, तो कमरावर ठेवावास. मी खांद्यावर हात ठेवला, तो खांद्यावर ठेवावास. मी मस्तकावर हात ठेवला, तो मस्तकावर ठेवावास. मी जसे जसे हावभाव करील नेत्राचे तसे तू करावेस. मी जसं जसं नृत्य करील तसं तसं तू नृत्य करावंस. आणि असं जर केलंस तर मी तुझ्याशी विवाह करेल. असा प्रस्ताव त्या मोहिनीनं मांडला. भस्मासुराहीनंही तो मान्य केला. परमात्मा वटवृक्ष झाले आणि विष्णू परमात्मा मात्र मोहिनी झाले आणि नृत्य करू लागले. नृत्य करत असताना रंगात येऊन मोहिनीनं एक हात कमरेवर आणि एक हात मस्तकावर ठेवला. भस्मासुरानंही तसंच केलं. तात्काळ भस्मासूर भस्म झाला. अशी ही परम पावन कथा आहे. हरिहर दोघं एकच असतात. भस्मासूरचा नाश झाला. सगळीकडं आनंदी आनंद झाला. देवांना आनंद झाला, मनुष्याला आनंद झाला, गंधर्वांना आनंद झाला. आनंद सगळीकडं साजरा केला. भवानीनंही महादेवाची आणि विष्णू परमात्म्याची हरिहराचं पूजन केलं. आनंद सगळीकडं आनंदी आनंद झाला. असा हा शिवलीला अमृतचा 12वा अध्याय आहे. ह्या 12व्या अध्यायामध्ये एवढी पापीन भवला, विदूर एवढा पापी, त्याचासुद्धा उद्धार झाला. शिवनामानं आणि शिवकथेनं शिवलीला अमृतपान केल्यानं, हे अमृतपान केलं की अमर होतो. म्हणून हे अमृतपान करावं. ही शिवलीला अमृत पठन केल्यानं ज्या पुण्याची प्राप्ती होते त्याच्यापेक्षा विशेष पुण्याची प्राप्ती याच्या श्रवणानं होते. हे कानानं अमृत प्यायचं असतं आणि ते कानानं ऐकून ते आचरणात आणायचं. त्याच्याकरताच श्रीधर स्वामींनी हे लिहून ठेवलेलं आहे. सुजी शौनकाधिकांना हा 12व्या अध्यायाचा इतिहास, हे शिवमहत्त्व, शिवमहिमा सांगितला. आणि ते सूतजींनी सांगितला, शौनकाधिक मुनींनी ऐकिला आणि तुम्हीही तेच महिमा ऐकत आहात.
त्यांना ज्या पुण्याची प्राप्ती झाली त्याच पुण्याची प्राप्ती तुम्हाला सुद्धा प्राप्त होणार आहे. असा हा परम पावन पुनीत शिवलीला अमृतचा 12वा अध्याय आहे. हा ग्रंथच पुण्य प्रदान करणारा आहे. ह्याचं नावच अमृत आहे. शिवलीलेचं अमृत. अमृत पिलं की अमरच होतो. असा हा 12वा अध्याय श्रवण करावा. ओम शांती शांती शांती.